नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बरेच दिवस झाले ब्लॉग केलंच नाही, कारण की घरामध्ये प्रॉब्लेम झालेला. माझी आजी एक्सपायर झालेली, सो तिथे सगळी धावपळ चाललेली माझी. आता फ्री झालो, कुठे टाईम भेटला तर बोललो एक प्रोडक्ट पण आला आहे, तो प्रोडक्ट आपल्याला अनबॉक्स करायचा आहे आणि त्याची एक व्हिडिओ पण बनवायची आहे. मला आज बोललो आज टाईम आहे थोडासा भेटला आहे, तर बोललो ब्लॉगिंग करूया. गाडीवर बसलो आहे मागे मी. मित्र बा गाडी चालवतो. मित्रा इथं वगैरे मित्रा आपला मित्र गाडी चालवतो. तर येतो जरा कामं आहेत 2-3 ती कामं करतो पटकन. गोडाऊनला पण जायचं आहे. आपल्या लाईट्सचा प्रॉब्लेम झाले, आपल्या LED पार्ट्स आहेत ते जरा प्रॉब्लेम झाले, ते पण रिपेअरिंगसाठी एक पोरगा येतोय, ते पण रिपेअर्स करायचे आहेत. आणि मग नंतर बघू गोडाऊन आपला झालं आहे व्हिडिओ शूट करण्याचा स्टुडिओ टिटवाळामध्ये कसं हिरवळ आहे, हिरवळ सगळं एकदम एक नंबर. बघू शकता ही आमची एजन्सी बघा. टिटवाळा पण सुधारायला लागला, मोठ्या मोठ्या बिल्डिंग व्हायला लागल्या. त्यामुळे तुम्हाला दाखवतो आजूबाजूचा परिसर मी. बघू शकता तुम्ही, हा बघा बिल्डिंगा किती मोठ्या मोठ्या झाल्यात. तिथे आम्ही आधी यायचो ग्राउंडवरती खेळायला. इथे आमचा मोठा ग्राउंड होता, ॲसिड ग्राउंड. तिथे आम्ही यायचो क्रिकेट खेळायला. आता ते क्रिकेट खेळायचं ग्राउंडच गेलं आहे आमचा पूर्ण. ती बघा माझी बिल्डिंग, ही बघा इथे माझी बिल्डिंग. या बिल्डिंगमध्ये मी राहतो. असा विषय गोल पृथ्वी गोल ओके टीम गोल. जेव्हा आता आम्ही जातो, 2-3 कामं करतो. ॲक्च्युली जेवायला घ्यायचं पोरांसाठी, पोरांना काहीतरी खायला घेऊ. माझा मित्र पण अजून आलेला नाही आहे. जास्त काय रे नाश्ता घेऊ. मला ही नवीन फ्रेम घेतली मी चष्म्याची लेन्सकार्टवरून. नंबरवाला आहे, नंबर जास्त नाही आहे पण तरी पण घेतले, कारण की डोळ्यांना त्रास होत होता. सो ही फ्रेम घेतली. कशी वाटते मला कमेंटमध्ये सांगा, चांगली दिसते का? अजून एक मागवली मी नाईट विजनची, ती आज येणार आहे. बघू आता कधी भेटते. ती पण नंबरवाली, पण तिला येल्लो टिंटेड ग्लास केले ती. सो भेटू थांबा थोड्या वेळात ब्लॉगमध्ये. सो मी घरी आलेलो जेवायला, जरा फ्रेश व्हायला, कारण की जेवलो नव्हतो, नाश्ता पण नव्हता केला. तर आलेलो मी घरी, तर चाललो आहे. आपला मित्र पण आला अजित, तो पण गेलेला घरी जेवायला. गाडी चेंज, आपली गाडी मगाशी होती पल्सर, आता आहे आपल्याकडे ज्युपिटर. चल रे हो का, खरे टी शर्ट चेंज करून आलास भावा, हे पाडू नकोस. आता मी चाललो गोडाऊनला, जरा 2-3 कामं. एका स्पीकर पण द्यायचा आहे, तो येणार आहे, तर फोन केल्याशिवाय येणार नाही. तिथे जातो, त्याला फोन करतो, तो येईन स्पीकर घ्यायला. आता मी जातो गोडाऊनला. भेटू या थोड्या वेळातच. अरे पावटी मागून सूर्यप्रकाश आले, संतीस पाठी मागून येतो. चालेल बा, तुम्ही थोडासा आमचा व्हिडिओ बघा, थोडीशी अशी छोटीशी क्लिप एन्जॉय करा. सो आता आम्ही आलो गोडाऊनला. बघू शकता गोडाऊनची अवस्था, बघू शकता तुम्ही. नुसता पसारा झाला नुसता इथे. या खुर्च्या, नवीन खुर्च्या घेतल्यात. मच्छर पण भरपूर झाले. तर सगळं सेटअप थांबा, तुम्हाला दाखवतो सगळं कसं ठेवलंय मी इथे गोडाऊनवरती. 1 मिनिट. नुसता गोडाऊनवर वायरी कशा पण पडल्यात. तो बोर्ड बीड बघा, हे बघा, LED वगैरे बघा, LED वगैरे. खुर्च्या बिडच्या इथे कलर मारायला आणलेत, काय माहिती कशाला. सगळं बघा, सेटअप बघा कशा. हे बेस्ट स्टॉप बघा, हा बघा, हा अजित बघा, हा बघा, हा कसा फिरतोय. लाजत काय, कशाला लाजतोय काय माहिती. पोरींसमोर लाजत नाही, पण व्हिडिओमध्ये यायला लाजतो. हा इकडे हे ना बघा, नुसतं भरून ठेवलं ना, असा 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 हे करून ठेवलं नुसतं, भरून ठेवलं पूर्ण गोडाऊन.
गोडाऊनच्या बाहेरचा परिसर ना एकदम मस्त आहे, फुल एकदम शांतता आहे, शांतता. हो थांबा, एकदम शांतता म्हणजे असं कोणी इथे आहे राहायला. 2-3 बिल्डिंग्समध्ये अजून कन्स्ट्रक्शन होतं ना इथे, म्हणून जास्त एवढे कोण पब्लिक नाही आहे. म्हणून आम्ही रात्री मस्त येतो इथे, चिलबिल मारायला पण येतो, कधी पार्टी वगैरे पण करायला येतो, नाईट आऊट वगैरे इथे करायला येतो एकदम. पण आता नाही येऊ शकत कारण की गोडाऊन पूर्ण भरलं आहे. आता जातो, एक प्रोडक्ट आहे, मी तुम्हाला तो अनबॉक्स करतो, आतमध्ये जातो मस्त आणि तुम्हाला अनबॉक्स करून दाखवतो. थांबा जरा 1 मिनटं. बघू शकता बघा, हा आहे तो प्रोडक्ट. उलटा दिसेल तुम्हाला. ॲक्च्युली हा मी मागवला आहे माईक व्लॉगिंगसाठी, असं म्हणजे गाडी बिडीवर असतो तर माईकमध्ये आवाज नीट नाही येत, विंडब्लास्ट जास्त येते. घेऊ का तुला ब्लॉगमध्ये? नको ना सर. नाही ना, बोल ना, काय बोलतोय काय? याच्या चॅनलला सबस्क्राईब नका करू, हा काहीच बनवत नाही, फक्त टाइमपास. आम्ही टाइमपास करूनच व्हिडिओ बनवतो, आम्ही सिरियस नाही घेते. आणि पहिली गोष्ट, हा बिल्डिंग मधून 10 मिनिटं बोला खाली यायला तर 1 तास लावतो. ते इग्नोर करा, ते इग्नोर करा, ते जाऊन दे. आपण फोकस करू याच्यावर फोकस करू. ग्रेनाराचा माईक मी घेतलाय ब्लॉगिंगसाठी, तुम्हाला अनबॉक्स करतो का ना, थांबत दाखवतो मी 1 मिनिट. हा आहे ग्रेनाराचा माईक वायरलेस. हा मला पडलाय समथिंग 800 रुपयाचा अराउंड पडलाय. ह्याच्यामध्ये HD साऊंड क्वालिटी आहे, इंटेलिजंट नॉईज रिडक्शन आहे, वर्क मोड, लॉंग लास्टिंग बॅटरी लाईफ यायची बाबा, लॉंग लास्टिंग. पोर्टेबल पण आहे, छोटूसा आहे, म्हणून कुठे पण खिशा बिशात कुठे पण ठेवून कल्टी मारू शकतो. वाईडली कॉम्पॅटेबल आहे. आता बघूया, हा आपल्या आयफोनला कनेक्ट होतो. ह्याच्यासाठी ना हा आयफोनला कनेक्ट नाही, कारण की याच्यामध्ये टाईप-सीचा रिसिव्हर आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये ना OTG मागवायला लागतो. तो पण मी मागवला आहे, ह्याच्यामध्येच आहे, ते तुम्हाला दाखवतो मी. पॉज करायला म्हणते. आता आपण करूया याला अनबॉक्सिंग मस्तपैकी. हा आहे त्याचा रिसिव्हर, हा आहे माईक, त्याला डेडकेट लागूनच आलंय, असंच भारी दिसतो, एकदम सेक्सी. आणि हा आहे तो OTG छोटासा, जो हा टाईप-सी वाला आहे. हा टाईप-सी आपल्याला लागत नाही, आपला लाईटनिंग पोर्ट आहे आयफोनचा. सो हा कसा लागतो, हा लागतो असं याच्या काच, आणि मग हा लाईटनिंगवाला जाईन आपल्या मोबाईलच्या पाठीमागे काच, आणि मग तो चालू होईल. आता आपण त्याची आता टेस्टिंग करून बघू कसं आहे, इनडोअरला पण आणि आउटडोअरला पण. आपण बघू कसं आहे. आता मी हा रिसिव्हर लावतो माझ्या मोबाईलमध्ये आणि मग नंतर हा मायग्रेट होतो, मग आपण बघूया क्वालिटी कशी यायची. सो ह्याच्यानंतर जो तुम्हाला आवाज येणं ऐकायला तो माईकचा असेल, त्याच्यामध्ये मला साऊंड क्वालिटी कशी येते ते मला तुम्ही सांगा. आता मी त्याला रिसिव्हर लावला आणि ते ब्लूटूथ पण मी कनेक्ट केलं आहे. माझा आवाज येतोय की नाही काय माहिती. हॅलो हॅलो हॅलो, माईक चेक 1 2 3. आवाज येतोय की नाही. आपण थांबा, नॉईज कॅन्सलेशन लेवल 1ला आहे, आता लेवल 2ला बघूया आपण टाकून, क्लिअर येत असेल तर. आणि मी लांब जातो, मग लांबून आपला आवाज कव्हर करतो की नाही बघूया. हॅलो हॅलो, माईक चेक 1 2 3. हॅलो. आता मी चाललोय मागे एकदम, बघूया येतो की नाही माझा आवाज. त्या आता मला तर माहिती नाही, मी तर बडबड करतो. मी आलो गोडाऊनच्या बाहेर, दरवाजाच्या बाहेर, तर आवाज येतोय की नाही माझा काय माहिती नाही. दिसतोय का रे, मी दिसतोय का? अच्छा, बघू, अजून पण लांब जाऊ शकतो. किती लांब जातो बघूया आपण. अराऊंड आता मी किती लांब असेन भरपूरच लांब असेन मी. असं बघायला गेलं तर एक 20 फूट तरी असेल, 20-30 फूट तरी लांब असेल मी. एवढं लांब आलो आहे. बघूया कसा आवाज येतो. एकदा क्वालिटी चेक करू, मग मला सांगा कसं येतो. मग जाताना याच्यावरतीच ब्लॉगिंग करू आपण गाडीवर. स्टे ट्यून, तुम्ही थांबा जरा, आपण बघू आता कसा दिसतोय. आता जस्ट मी बघितलं, मस्त येतो आवाज, सक्सेसफुली कनेक्ट झाला तो. आणि मला एक गोष्ट दाखवायची, आमचं एक पेज आहे इंस्टावरती, SM लाईट्सचा, तो माझा आहे बिझनेसचा. SM लाईट्सचा तो पेज आहे, त्याच्यावरती मी 2 दिवसा अगोदर एक व्हिडिओ टाकलेली. 1 दिवसाआधी टाकलेली. 1 दिवसाआधी मी व्हिडिओ टाकलेली, ती अशी व्हायरल झाली आणि तुम्हाला दाखवतो मी. आमच्यासाठी तर ती लय मोठी गोष्ट, तुम्हाला दाखवतो. 1 मिनटं होल्ड करा. ही बघू शकता, ही आमची व्हिडिओ आहे. याला व्ह्यूज बघा किती गेलेत, 30K व्ह्यूज गेलेत आणि 2800 लाईक्स गेलेत या व्हिडिओला आमच्या. अजून व्ह्यूज चालले तर त्यामध्ये. टना माझा इंस्टाग्राम हँडल जो आहे, तो बिझनेस अकाउंट, तो पण मी टाकून देतो. त्यामध्ये आपले चांगले चांगले व्हिडिओज येतात, म्हणजे एकदम कॉन्टेंटवाले चांगलेवाले. बघू शकता, लाईट सेटअपचे आणि DJचे येत असतात. तर तुम्ही तो पण फॉलो करा, मी तुम्हाला टाकून देईन याच्यामध्ये ते. तर तो पण फॉलो करून ठेवा. आता आम्ही लोक ते कामं करतो पटपट, आणि मग निघतो इथून पटपट घरी जायला.
कारण की आम्हाला संध्याकाळी जायचं उल्हासनगरला. बघू संध्याकाळी काय शूट करायला भेटलं तर मी करेन, कारण की अंधार असेल. सो बघू काय जमलं तर मी करेन, नाही तर मग जाऊ आपण फिरू. अजित येशील ना तू? नक्कीच हां नक्कीच जाऊ. हां नक्की जाऊ. मला माहिती आहे तू कशाला येतं, गुदगुल्या करणं कसं आल्या. आम्ही त्यांना बोलले मंदिरापर्यंत या, आम्ही तुम्हाला मंदिराकडे बघू शकता. आम्ही बसवलंय असा स्पीकर पकडला, आमच्या काकांनी आम्हाला टांग दिली, काकांनी आमची टांग मारली. आता पुढून पण एकदम छोटूसा रस्ता आहे, काहीतरी वेगळंच बोलवतो मी आता. आता आम्ही आणि आम्ही चाललोय बघा कसं. काय रे काय विषय बोल, काय बोलतो मग तू? बोललास एकदा माईक लावलाय का? एकदा क्लिअर आवाज येतो, क्लिअर. मागून गाडी जात. काकांना बोललो मंदिराकडे थांबा, आम्ही येतो आणि तुम्हाला स्पीकर देतो. हॅलो, आता आम्ही पोहोचतो मंदिराकडे आणि मग देतो, थांबा काकांना स्पीकर. आता आम्ही जातो. तुमची वाट बघत बघत आम्ही येडे झालो. आम्हाला सांगाय तरी तुम्ही भाडा मारायला चाललेत करून. मग हा उरणचे भाऊजी आलते. माईक दरा माईक काही वायर आहे. नंतर येतील. चला पीप. आता बाप रे बाप, रिक्षा सुपरमॅन, सुपर से ऊपर. अजून मम्मीला पाठवायचं. अव्या ऊपर समजलं ना, जास्त टाइमपास करू नको नाही तर मार खाशील. नमस्कार मित्रांनो, परत स्वागत आहे तुमचं दुसऱ्या दिवशी. काल व्लॉगिंग वगैरे केली नाही, काल कुठेच गेलो कारण कामं खूप होती. आज बघू शकता, आज आलो आहे ऑर्डरवर. आज ॲक्च्युली आमची ऑर्डर आहे. बघू शकता इथे अख्खी आमची टीम उभी आहे. इथे आज आमची ऑर्डर आहे, एंगेजमेंटची ऑर्डर आहे आज, भेटली आहे मोठी. तुम्हाला शॉर्ट दाखवतो, थोडे थोडे क्लिप जे डेकोर केले ते सगळे, ते तुम्ही बघून घ्या. कसं वाटतं ते सांगा. my check test. ब्लॉग में ये है, चला. सो तुम्ही बघितलं सेटअप. अजून 2-3 कामं बाकी आहेत आपली, म्हणजे पायरोचे सगळे सेटिंग करायचे, कोल्ड पायरोचे ते फायर करायचे आहेत. अजून रोज पेटल ब्लास्ट आहेत, दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. ते सगळी तयारी करून घेतो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो. आणि आज हा ब्लॉग आपण इथेच अजून थोड्या टायमानंतर एंड करू, कारण की अजून वाढवायचं आहे ना, कारण की नाही तर खूप मोठा आहे तो. सो पटपट कामं करतो आणि नंतर भेटतो तुम्हाला. आपले कामगार आले, तिथे कामगार आले बघा. बघा काय घेऊन आले बघा. हे बघा अजून आहे बघा, मागं बघा. बघा याला ओळखलं का? बॉडी बघा, बॉडी याला ओळखता तुम्ही.
बघा किती लास्ट इथे इथे फिरणं इथे 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 फिरणं. अरे 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 कुठं जातो काय 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 लास्टचा कशाला येते ना तोंड दाखव ना तुमच्या लोकांनी. हा बघा आमचा मेन माणूस आहे आजचा. ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशन ऑर्गनायझर 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 रे ऑर्गनायझर त्याच्या मागे कुठे जातात मांडीवर बसव का. हा बघा आमचा डीजे पोतू. हा आपला आजची मेन ऑर्डर घेतलेला माणूस तक्ष हॉस्पिटॅलिटी. तक्षक हॉस्पिटॅलिटी. आम्ही सगळे इथे इव्हेंट वाले सगळे इव्हेंट वाले तुम्हाला दाखवतो कोण कोण इव्हेंट वाले. मी इंट्रोड्यूस करतो सर्वांना. श्री समर्थ इव्हेंट्स फाउंडर विशाल राजपूत. हे इथे बघ रे हे आपले डीजे पत्तू. तो आमचा सेटलपला तिथे आमचा शेट मालिक वो देखो शेट 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 दाखव आपण शेट दाखव. मी तुम्हाला शेट दाखव शेट लपता का पोरींसारखं पळतात नुसते. हे बघा. अरे आंघोळ नाही केली त्याच्यामध्ये दिसणार आहे का. अरे याच्यामुळे काहीतरी वेगळंच वाटतं इथे उभं राहिलं. हे यांचा चेहरा दाखवत नाहीये पण हे आहेत माननीय श्री सुधीर भास्कर. यांनी तोंड काळं केलंय कुठेतरी पोरींसारखं लपतोय सुधीर बघा. भास्कर फाउंडर अँड ओनर इव्हेंटम ऑडिओ इव्हेंटम इव्हेंट्स आणि इव्हेंटम कॅटरिंग. आणि मी स्वतः मला केसम लाईटचा. सो मित्रांनो आता वाटले 10. स्पेशल एंट्रीची ऑर्डर वगैरे करून आलो घरी आलो फ्रेश झालो आणि मग आता परत निघतो ऑर्डरवरती वाइंडअप करायला लागेल. सकाळी परत उठायचं आहे. उद्या पण एक ऑर्डर पण मी नाही जाणार आहे पोरांना पाठवणार आहे. सो हा व्लॉग इथेच एंड करू. मध्ये मी व्हिडिओज चेक केले जिथे माईक लावलेला ॲडॅप्टर तिथे जरा प्रॉब्लेम होता. मध्ये मध्ये आवाज जात होता. सो ते बेअर करा. नेक्स्ट व्लॉगपर्यंत मी काहीतरी करून टाकेन ते सीन शॉर्ट करून टाकेन आणि मग नंतर आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. असंच सपोर्ट करत राहा. लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अजून तुमच्या फ्रेंड्सला असेल त्यांना पण सांगा तुम्ही सबस्क्राईब करायला. सो भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.